नाशिकच्या काठे गल्लीमध्ये दगडफेक प्रकरणातील ही बातमी आलेली आहे। 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। आतापर्यंत 57 संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत, तर 25 जणांना अटक करण्यात आलेली आहे। संशयित आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचं कळतंय। संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनीफ बशीर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल शेख यांचाही समावेश आहे। कट रचणं, अफवा पसरवणं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, नाशिकमध्ये जी दगडफेक झालेली होती त्या दगडफेकी प्रकरणी जवळपास 1400 ते 1500 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। नक्कीच नाशिकच्या काठेगल्ली भागामध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडण्याचा काम जे आहे ते नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार होतं। त्यावेळी पोलिसांचा जो मोठा बंदोबस्त तिथं तैनात करण्यात आलेला होता आणि त्याच वेळी पोलिसांवरती काही अज्ञातांनी दगडफेक केली होती। या दगडफेकीमध्ये तब्बल 24 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी यात जखमी झाले होते आणि याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी कडक कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। जे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्या व्हिडिओमध्ये जे संशयित पोलिसांना सापडले आहेत त्यांना सगळ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तब्बल 1400 ते 1500 जे जमाव करून दगडफेक केली होती या संशयितांवरती पोलिसांनी कडक कारवाई केलेली आहे आणि या सगळ्यांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत। विशेष बाब म्हणजे यामध्ये काही राजकीय पदाधिकाऱ्यांचा देखील सहभाग यामध्ये पाहायला मिळालेला आहे। यामुळे आता या कारवाईमुळे जे जमाव करून आणि दगडफेक करणाऱ्यांचे धाबे जे आहेत ते दणाणलेले आहेत। नक्कीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Very good.